हॅलो. गुड इव्हनिंग. आज 2 जुलै. आपण आज बघणार आहोत बँक निफ्टी. बँक निफ्टीचा चार्ट. उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. आणि आज आपण लेवल दिलेली की बँक निफ्टीला 52,000चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि जर इथे आपण बघितलं तर बँक निफ्टीने 52,000चा जो आपण सपोर्ट दिला होता तो सपोर्ट टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आज ह्या लेवलला मार्केट टिकलेलं आहे, 52,000च्या सपोर्टला, जो आपण आज दिलेला बँक निफ्टीसाठी. उद्या सुद्धा मार्केटला 52,000चा सपोर्ट बँक निफ्टीसाठी राहणार आहे. बँक निफ्टीला बघा इथे 52,000चा सपोर्ट आहे, हा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. आज जर बघितलं तर मार्केट मोठ्या प्रमाणावरती गॅपअप ओपन झालं. या लेवलला इथे गॅपअप ओपन झालं. इथे आपला एक रेजिस्टन्स होता 52,810ला, आणि बरोबर त्याच रेजिस्टन्स वरनं मार्केट खाली आलं. आणि आज मार्केट 52,000च्या सपोर्टला येणं गरजेचं होतं, कारण मार्केटला जर वर जायचं तर थोडं सपोर्ट सुद्धा टेस्ट करणं गरजेचं होतं. जर इथे आपण वन डे मध्ये बघितलं तर मागच्या 24 तारीख पासून जर बघितलं तर कंटिन्यू मार्केटने 4 दिवस अप साईडची मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे कंटिन्यू 4 दिवस मार्केट अप मध्ये होतं. त्यामुळे थोडं मार्केटमध्ये आता प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. पण आता मार्केटला वर जायचं आहे तर हा सपोर्ट टिकवणं गरजेचं आहे. आता उद्या जर बँक निफ्टीने इथे 52,000चा सपोर्ट घेतला तर बँक निफ्टीला सगळ्यात पहिला रेजिस्टन्स असणार आहे 52,250चा. म्हणजे जर बँक निफ्टीने होते 52,000चा सपोर्ट जर घेतला, समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि 52,000च्या खाली झालं, तर 52,000ची इथून 50-70 पॉईंट थोडं खाली जाऊ शकते. म्हणजे 51,980 ते 51,900 पर्यंत. जर 51,950ला बँक निफ्टी गेली तर 52,000चा एक रेजिस्टन्स तयार होईल. म्हणजे जो सपोर्ट आहे तो नंतर रेजिस्टन्स बनणार. त्यानंतर समजा गॅपअप जर मार्केट झालं तर 52,255ला बँक निफ्टीचा एक रेजिस्टन्स असणार आहे. तो आपण इथे टाईप करूया. जर मार्केट गॅपअप झालं तर बँकला 52,255चा एक रेजिस्टन्स आहे. आणि हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला 52,255चा, तर वरती सुद्धा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे त्याच्यानंतर 52,380, 52,380 ते 400 पर्यंत एक रेजिस्टन्स आहे. आणि तो सुद्धा जर रेजिस्टन्स जर ब्रेक केला बँक निफ्टीने, तर बँक निफ्टी साधारण आपल्याला 52,580 ते 680 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. आणि 52,810, म्हणजे बँक निफ्टीने जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला 52,255चा, म्हणजे इथे बघूया आपण. म्हणजे बँक निफ्टी ह्या लेवलच्या वर 52,255च्या वर आपला टार्गेट असणार आहे इथे 52,401, 52,401चा. त्याच्यानंतर इथे टार्गेट असणार आहे, ते दुसरं असणार आहे 52,580. तो सुद्धा जर ब्रेक केला तर 52,810 पर्यंत इथे एक आपल्याला रेजिस्टन्स आहे. म्हणजे जर बाईंग आली तर ह्या लेवल पर्यंत पण बँक निफ्टी येऊ शकते. आणि जर उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे ऑप्शन चेनचा जर आपण अभ्यास केला तर ऑप्शन चेनला 52,000चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे ह्या लेवलवरून जर मार्केट उद्या बाउन्स झालं, 52,000चा सपोर्ट बँक निफ्टीने इथे जर घेतला आणि इथून जर मार्केट बाउन्स झालं ह्या लेवलवरून, तर सगळ्यात महत्त्वाचा रेजिस्टन्स हा असणार आहे 52,255. त्याच्यावरती हा एक टार्गेट असणार आहे 52,400, 52,580, 52,750 ते 52,810 या लेवलपर्यंत मार्केट येण्याचा प्रयत्न करेल. आणि जर गॅपअप मार्केट झालं 52,255,
तर 52,000 सपोर्ट बनणार आहे. त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये आपण लेवल देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर या बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेननुसार 52,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे जर गॅप डाऊन झालं तर मार्केट बाउन्स होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर बँक निफ्टीच्या ह्या लेवल आपण दिलेले आहेत. या लेवलचा तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करून तुम्ही पेपर ट्रेड करू शकता. उद्या आपण निफ्टीच्या लेवल देऊ. जर तुम्हाला अशाच जर लेवल आवडत असतील तर आमचा शेअर मार्केटची बाराखडी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावरती आपण रोज नवीन नवीन लेवल देऊ. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.